आणि अभिमन्यूच्या आयुष्यात आलं संकटाचं सावट। वृंदा आणि अभिमन्यूचं दार एकत्र वाजवण्यामागे काय आहे रहस्य? सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेच्या आगामी भागामध्ये अभिमन्यू आणि वृंदा या दोघांवरती हल्ला झाला होता, मात्र ते दोघेही या हल्ल्यातून वाचले। तर आता वृंदाच्या आयुष्यामध्ये रंभा नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली आहे। त्यातच आता रात्रीच्या वेळी अचानकपणे अभिमन्यू आणि वृंदा या दोघांचं दार एकत्र कोणीतरी अनोळखी व्यक्ती वाजवत असतं। यावर वृंदा आणि अभिमन्यू घाबरतात आणि दरवाजा उघडतात, तर वृंदाला समोर रंभा दिसते। तर रंभाच अभिमन्यू आणि वृंदाला मारण्याचा प्रयत्न करत आहे का? या रहस्याचा उलगडा नक्की कोण करणार हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा। आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।